कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या उदोचा हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करते बाबू? स्वामी जिथे स्वामी काय पाय झालं? तिथे काय तुझं शोधते? काय? माझ्या दिवाळीच्या अभ्यासाची वही सापडत नाही. कुठे ठेवलेली? इथंच ठेवलेली. धनु दीदी, हा तर बंबात मग अशी काय टाकलं ग तू? अच्छा त्या बंबात वय ते तिथे ठेवलेली रद्दी. काय? धनु दीदी, ती रद्दी नव्हती. ती माझ्या दिवाळीच्या अभ्यासाची वही होती. काय केलंस तू? तुला काही कळतं का? या राजूमुळे झालंय सगळं. मी काय केलंय? मग काय राजू, मी तुला किती वेळा सांगितलंय सकाळ सकाळी माझे डोळे पूर्ण उघडल्याशिवाय मला कोणतं कामाला लावू नको म्हणून. अगं धनु दीदी, तुला कामाला नाही लावलं ना तर तू दुपारपर्यंत झोपूनच राहशील. मग काय करायचं? मग काय झोपू दे की थोडा वेळ, एवढं काय होतं त्यात? मी आता शाळेत काय सांगू? मॅडम मला तर शिक्षा करतील. अगं बागू, आज रडू नको. तू ना एक काम कर, त्या मॅडमला सांग की माझी जी मोठी अक्का आहे ना, ती ना दिवाळीला फटाके जळवत होती आणि फटाके जळवता जळवता त्यात माझी वही पण जाळून टाकली. नाही तर एक काम कर, त्या मॅडमला सांग की ही राजू आहे ना, तिने त्या वहीतली पानं फाडून त्यात फराळ टाकून लोकांना दिला. हा म्हणजे कसं खरं वाटेल. ए धनु दीदी, माझा काय संबंध आहे? आमची काय चूक आहे त्याच्यात? तू चूक केली ना, आता तूच निस्तरायचं. मागू, मला माझ्या दिवाळीची वही पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठून आणायची, कशी आणायची ते तुझं तू बघ. बंबाच्या पाण्याने सगळ्यांनी अंघोळ केली का नाही? मग सगळ्यांची चूक आहे. अगं आमची काय चूक आहे? आता आम्हाला काय माहिती तिची दिवाळीची वही तू बंबात घालशील? किती क्यूट आहे माझ्या नंदा, किती गोड भांडते. मी सर यांची वहिनी झाले तर यांची चांदीच होईल. हे चप्पे सूर्याचं मन जिंकतील. असं म्हणतात, पुरुषाचं मन जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. हे चप्पे सूर्याला माझ्याशी कनेक्ट करतील. तू सांगितलं बंबा जायला, तुझी चूक आहे. तुला कोणी सांगितलं तिच्या अभ्यासाची पुस्तकं बंबात टाकायला? मला काय माहिती? तुम्हाला सांगितलं बंबा भेटो, मी बंबा मला काय माहित आहे? तू माझ्या दिवाळीचा अभ्यास पूर्ण करून द्यायचा आणि तू जर नाही केला तर मी शाळेतच नाही जाणार. ठीक आहे, नाही जायचंय ना, नको जाऊ. मला काय? ते शक्य करते तसं मी शक्य करते शक्य करते. काय चाललंय तुमचं? तिला सांग, हिला सांग. धने, काय केलं तू? तू दिवाळीचा सगळा अभ्यास इथं करून द्यायचास. दादा पण ते तू करून द्यायचा. ठीक आहे. चला चला चला, भांडणं मिटली. आता पहिले माझ्या हातचे आप्पे खायचे, मग शाळा कॉलेजला जायचं. हा ठीक आहे, दे धने. पहिला सूर्या खाणं, मग बाकीच्यांनी खायचं. सूर्या बस तू तिथं. सूर्या सर तिकडे. मी सर. पप्पे, भारीच केलंस ग तू. भारी केलेत. हा, हो, हळू हळू खावा आता तुम्ही पण. घे. मस्त केलं पप्पे. घरात खा. अबे, ज्या घरात जाशील ना तिथल्या माणसांना तुझ्या नवऱ्याला खुशच ठेवशील बघ.
उशीर झालाय, जाऊया तर मग. आपण चल. नंतर बाग चल. दीदी बस झाली ती चल बाग, ये उशीर झालाय पटकन. अगं अगं चल. सूर्या, दुसऱ्या कुणाच्या घरात कशाला? मी याच घरात राहून तुला आणि तुझ्या बहिणींना खुश ठेवीन. तुळजा तुझी पहिली बायको आहे ना, मग मी दुसरी बनून राहीन. ह्यासाठी मला फक्त तुळजाची परवानगी लागेल. मला आजच तुळजाशी बोललं पाहिजे. पप्पे, काही हवंय का? हो, पण तू देशील की नाही याबद्दल शंका वाटते. सांग ना, काय हवंय? सूर्या. काय काय बोलतेस तू? हे तुला तरी कळतंय का? हो, चांगलं कळतंय. हे बघ, तू एवढी चांगली शिकलीयस, डॉक्टर झालीयस, तुला तुझं करिअर करायचंय, तुला स्वतःचा दवाखाना सुरू करायचंय. मग ही अशी घरात बसून राहिलीस, घरातली कामं करत बसलीस, तर तू तुझी स्वप्न कशी पूर्ण करणार? पण हेच जर मी सूर्याची दुसरी बायको म्हणून या घरात आले, तर मी सगळी जबाबदारी या घराची माझ्या खांद्यावर घेईन. मग तुला या घरासाठी काहीच करायची गरज नाही पडणार. असं कुठे असतं का? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? तुझ्या डॅडीने पण 2 लग्न केलीच की. तुझ्या दोन्ही आया सुखाने संसार करतातच की एका घरात. मी पण चांगली वागेल तुझ्याशी, तुझ्या माला नाही सारखी. मी जर सूर्याची बायको बनून आले तर तू तुझं करिअर करू शकशील. पप्पे बस, जास्त होतंय आता. मी ऐकून घेते म्हणून काही बडबडू नकोस. तुळजा, मला माहिती तुला लगेच पटणार नाही. मला काही घाई नाही. तू ना शांतपणे विचार कर आणि मग मला निर्णय दे. चल येते मी. नाही, हे शक्य नाही. माझ्या सूर्याला असं कोणा दुसऱ्याचं झालेलं मी नाही बघू शकत आता. हे थांबवायलाच हवं. सूर्य माझा आहे आणि तो कायम माझाच राहणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.